Hello, 11th Commerce Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started chapter number 2 trade. सेकंड चॅप्टर ट्रेड हा आपण सुरू केला होता. त्यामधील फर्स्ट इंट्रोडक्शन अँड मिनिंग झालं होतं. त्यानंतर टाईप्स ऑफ ट्रेड पाहिला. त्यानंतर इंटरनल ट्रेड हे आपण सुरू केलं होतं. या इंटरनल ट्रेडचे परत 2 टाईप्स पडतात, होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड हा पहिला. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ रिटेल ट्रेडकडे वळलो होतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण वन प्राईस शॉप मॉल ही कन्सेप्ट पाहिली आपण. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे रिसेंट ट्रेंड इन रिटेल ट्रेड. रिसेंट ट्रेंड इन रिटेल ट्रेड. रिटेल ट्रेडचे नवीन काही प्रवाह पाहूयात. Nowadays online retail from buying and selling of goods become more popular in Indian scenario. भारतीय परिस्थितीमध्ये आजच्या काळात ऑनलाईन खरेदी व विक्री करणे हे खूप लोकप्रिय झाले आहे. This form is very easy platform for seller as less investment is required. No need of storage and warehousing. No need of face-to-face interaction with customers. लो इन्व्हेस्टमेंट आहे, कमी गुंतवणूक आहे, स्टोरेज किंवा वेअरहाऊसिंगची आवश्यकता नाही. त्याचबरोबर कस्टमर्सना फेस टू फेस इंटरॅक्ट करण्याची आवश्यकता नाही. त्या कारणाने हे सेलरसाठीचं एक व्हेरी इझी प्लॅटफॉर्म क्रिएट करण्यात झालेलं आहे. फॉलोइंग आर व्हेरी पॉप्युलर एक्झाम्पल्स ऑफ ऑनलाईन रिटेल फॉर्म. एक्झाम्पल फ्लिपकार्ट, अमेझॉन, शॉपक्लूज, मंत्रा एक्सेट्रा. ऑनलाईन किरकोळ व्यापारासाठी लोकप्रिय उदाहरणे जी आहेत फ्लिपकार्ट आहेत, ॲमेझॉन आहे, शॉपक्लूज आहे, मंत्रा आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म्सवरनं आपण ऑनलाईनरित्या बऱ्याचसे प्रोडक्ट आपण परचेस केलेले आहेत. हे आजच्या काळामध्ये नवीन प्रकारचा रिटेल ट्रेड हा ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पॉप्युलर झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढील नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे. पॉईंट नंबर 2.2 सेकंड चॅप्टरमधील सेकंड पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेडवरनंच आपल्याला त्याचा अर्थ कळाला असेल. आंतरराष्ट्रीय बाजार ज्याला म्हणण्यात येतो. इंटरनॅशनल स्तरावरतीचा व्यवहार ज्याला म्हणण्यात येतो. इंटरनॅशनल ट्रेड आंतरराष्ट्रीय व्यापार. In ancient India, international trade was conducted for various quality products like silk, handloom, ornaments, weapons, etc. In ancient India म्हणजेच प्राचीन भारतामध्ये इंटरनॅशनल ट्रेड हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्टसाठी, उत्पादनासाठी, चांगल्या क्वालिटीच्या प्रोडक्टसाठी लाईक जसे सिल्क असेल, रेशीम उद्योग असतील, हँडलूम असेल, हातमागा असतील किंवा दागदागिने असतील, ऑर्नामेंट्स असतील किंवा वेपन्स असतील, हत्यारे इत्यादीसाठी केला जात होता. When the trade activities are conducted between 2 or more countries, it is called as international trade. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच काय? जेव्हा 2 or more countries 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंट्रीजमध्ये म्हणजेच देशामध्ये जो ट्रेड केला जातो, जो व्यापार केला जातो त्यास इंटरनॅशनल ट्रेड असे म्हटले जाते. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त देशांमध्ये जो व्यापार केला जातो त्यास
इंटरनॅशनल ट्रेड असे समजले जाते. 2 or more कंट्रीजमध्ये चालण्यात येणाऱ्या व्यापाराला, ट्रेडला इंटरनॅशनल ट्रेड असं म्हणतात. द पॉलिटिकल रिलेशन बिटवीन 2 countries also influence the trade between them. International trade procedure is always complex, difficult and lengthy. Various factors like government policies, economic, international market, international law, currency, etc. 2 कंट्रीजमधील पॉलिटिकल रिलेशन्स कसे आहेत यावरनं हा ट्रेडचा व्यापारावर प्रभाव पडत असतो. त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड करण्यासाठीच्या म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठीच्या प्रोसिजर्स जे आहेत, जे प्रक्रिया आहेत, ह्या ऑलवेज कॉम्प्लेक्स आहेत, अवघड आहेत, जटिल आहेत, त्याचबरोबर डिफिकल्ट अँड लेंदी आहेत, कठीण आणि लांबलचक असते. व्हेरियस फॅक्टर्स लाईक वेगवेगळ्या प्रकारे यावरती प्रभाव पडत असतो, जसे की गव्हर्मेंट पॉलिसीज असतील, सरकारची धोरणे असतील, त्याचबरोबर इकॉनॉमी असेल, अर्थव्यवस्था असेल, त्याचबरोबर इंटरनॅशनल मार्केट कसं आहे, आंतरराष्ट्राचा बाजार कसा आहे, त्याचबरोबर इंटरनॅशनल लॉज आहेत, आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, करन्सी आहेत, इत्यादींचा इन्फ्लुएन्स या इंटरनॅशनल मार्केटवरती पडत असतो. Most economists globally agree the international trade help to boost the national's wealth. जगभरातील बहुतेक ग्लोबली इकॉनॉमिक्स जे अर्थशास्त्रज्ञ सहमत आहेत की ह्या इंटरनॅशनल ट्रेडमुळे काय मिळतं, देशाच्या संपत्तीला चालना देण्यास मदत होते. द कन्झ्युमर्स गेट व्हरायटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ड्यू टू इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे कस्टमर्सना विविध प्रकारच्या गुड्स अँड सर्व्हिसेस मिळतात. इंटरनॅशनल ट्रेडमध्ये 3 स्टेप्स येतात. हे आपण मागील चार्टमध्ये पाहिलं होतं ट्रेडच्या. एक्सपोर्ट, इम्पोर्ट अँड री एक्सपोर्ट, आयात, निर्यात व पुनर्आयात निर्यात, हे 3 इंटरनॅशनल ट्रेडमध्ये त्याचे स्टेप्स येतात. यामधील फर्स्ट नंबर पाहिजे आहे आपल्याला एक्सपोर्ट ट्रेड, निर्यात व्यापार. म्हणजेच निर्यात करण्यासंदर्भातील ट्रेड, निर्यात व्यापार, एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्ट ट्रेड रेफर्स टू सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू फॉरेन कंट्री. फॉरेन कंट्रीमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेसची विक्री करणे म्हणजेच एक्सपोर्ट ट्रेड होय. काय, फॉरेन कंट्रीजमध्ये, विदेशामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवांची विक्री करणे, सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू फॉरेन कंट्रीज इज नोन ॲज एक्सपोर्ट ट्रेड. निर्यात व्यापार, विदेशात वस्तू, गुड्स अँड सर्व्हिसेसची विक्री करणे म्हणजेच एक्सपोर्ट ट्रेड होय. या एक्सपोर्ट ट्रेड संदर्भातील प्रोसिजर पाहूयात आपण. एक्सपोर्ट प्रोसिजर, या निर्यात व्यापाराची कार्यपद्धती. यामध्ये आहे एक चार्ट देण्यात आलेला आहे आपल्याला, तो एक्सपोर्ट प्रोसिजर संदर्भातील तो पाहूयात आपण. तो राईट डाऊन करून घ्यायचा प्रत्येक स्टुडंट्सने आपल्या आपल्या नोटबुकमध्ये. एक्सपोर्ट प्रोसिजर, यामध्ये 4 प्रोसिजर आहेत. फर्स्ट आहे प्रिलिमिनरी स्टेज, प्राथमिक स्टेज आहे. त्यानंतर बी नंबर आहे प्री शिपमेंट स्टेप. त्यानंतर 3rd नंबर शिपमेंट स्टेज अँड 4th नंबर पोस्ट शिपमेंट स्टेज. अशा प्रकारच्या एक्सपोर्ट प्रोसिजरच्या निर्यात कार्यपद्धतीच्या एकूण 4 स्टेप्स देण्यात आलेल्या
आहेत. 4 स्टेजेस देण्यात आलेल्या आहेत. फर्स्ट आहे प्रिलिमिनरी स्टेज. या प्रिलिमिनरी स्टेजमध्ये परत 2 आहेत प्रकार त्याचे. त्यावरतीच्या प्रिलिमिनरी प्राथमिक अवस्थामध्ये फर्स्ट आहे रजिस्ट्रेशन करणे आणि सेकंड आहे अपॉइंटमेंट ऑफ एजंटची नेमणूक करणे. त्यानंतर आहे बिन प्री शिपमेंट स्टेज. यामध्ये आहे रिसिप्ट ऑफ ऑर्डर, लेटर ऑफ क्रेडिट, थर्ड प्री शिपमेंट फायनान्स. यासाठीचे जी एक्सपोर्ट करण्यात येणाऱ्या फॉरेनचं गुड्स जे आपल्याला आणि सर्व्हिसेस विदेशामध्ये जे पाठवायचे आहेत त्यासाठीचं ऑर्डर लागते. त्यानंतर लेटर ऑफ क्रेडिट लागतं. त्यानंतर प्री शिपमेंट फायनान्स लागतं. त्याचबरोबर प्रोडक्शन लागतो, गुड्स लागतो, वस्तूचे उत्पादन लागते. त्यानंतर त्या गुड्सला फॉरेनमध्ये पाठवायचं आहे म्हणून या संदर्भातील पॅकेजिंग लागतं. त्यानंतर लागतं एक्सपोर्ट क्रेडिट अँड गॅरंटी कॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट लागतं त्यांची. त्यानंतर GST फॉर्मॅलिटीज लागतं, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करणं. त्यानंतर या गुड्स जी शिपमेंट करावे लागते, पाठवून द्यावे लागतं, त्यासाठीचं मरीन इन्शुरन्स लागतं, सागरी विमा लागतो. आणि त्यानंतर लागतं क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. ह्या झाल्या एक्सपोर्ट करण्यासंदर्भातील प्री शिपमेंटच्या स्टेजेस. त्यानंतर आहे शिपमेंट स्टेजेस, पाठवून देण्यासंदर्भातील स्टेजेस. यामध्ये काय येतं, प्रोसेसिंग, कागदपत्राची पूर्तता करावी लागते. त्यानंतर एक्झामिनेशन ऑफ गुड्स, जे गुड्स आपण बाहेर एक्सपोर्ट करणार आहोत, पाठवणार आहोत, त्या संदर्भाची त्याचं एक्झामिनेशन होतं. त्यानंतर होतो लोडिंग ऑफ गुड्स. त्यानंतर माल जो गुड्स आहे तो जहाजावरती म्हणजे शिपमेंट करण्यासाठीचे लोडिंग करणे. आणि त्यानंतर लास्ट स्टेप आहे पोस्ट शिपमेंट स्टेज. यानंतर शिपमेंट ॲडवाईस, त्यासाठीचं ॲडवाईस बिल लागतं, आदेश लागतो. त्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ डॉक्युमेंट्सचे सादरीकरण लागतं. आणि त्यानंतर लागतो रिअलायझेशन ऑफ इन्सेंटिव्ह. त्यानंतर लास्ट फॉलो अप, पाठपुरावा करणे. अशा प्रकारच्या गुड्स एक्सपोर्ट करण्यासंदर्भातील प्रोसिजर्स देण्यात आलेल्या आहेत. आता या 1 by 1 प्रोसिजर्स आपण पाहणार आहोत. तर एक्सपोर्ट ट्रेडमधील या प्रोसिजर्स आहेत. गुड्स फॉरेन कंट्रीजमध्ये आपण सेल करतो आहे, याचाच अर्थ विक्री करतो आहे विदेशामध्ये, याचाच अर्थ ते इमिजिएट आपण सेल करू शकणार आहोत का, त्यासाठीच्या काही प्रोसिजर्स आहेत. जसं आपण आज आपल्याला फॉरेन कंट्रीजमध्ये जर जायचं असेल तर आपण इमिजिएट जाऊ हो, एरोप्लेननं इमिजिएट जाऊ शकतो, परंतु त्यासाठीची सुद्धा आपल्याला प्रोसिजर पूर्ण करावी लागते. आपल्याला पासपोर्ट लागतो, त्या पासपोर्टसाठीच्या प्रोसिजर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागतं. त्यानंतर पासपोर्ट आल्यानंतर विजा अप्लाय करावा लागतो, विजा घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग आपण फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊ शकतो विदेशात. एक सिंगल इंडिव्हिज्युअल पर्सन्स जाण्यासाठी फॉरेन कंट्रीजमध्ये एवढ्या प्रोसिजर्स फॉलोज कराव्या लागतात. तर त्याच पद्धतीने एका गुड्सचं सेल फॉरेन कंट्रीजमध्ये करायचं आहे तर त्यासाठीच्या या स्टेजेस ट्रेडरला म्हणजेच व्यापाराला फॉलोज करावे लागतात आणि या स्टेजेसचीच आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. मग ती प्रिलिमिनरी असेल त्यासाठीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, रजिस्ट्रेशननंतर अपॉइंटमेंट करावी लागते, मग GST ज्या फॉलोज कराव्या लागतात, इन्शुरन्स घ्यावं लागतं, त्यानंतर लोडिंग गुड्स करावं लागतं, त्या गुड्ससाठीचं लागण्यात येणारं ऑर्डर लागतं, ॲडवाईस लागतं. त्यानंतरच मग आपला गुड्स हा फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन आपण सेल करू शकतो ट्रेडर्स. त्यासाठीच्या या प्रोसिजर्स देण्यात आलेल्या आहेत, या प्रक्रिया देण्यात आलेल्या आहेत, निर्यात व्यापाराच्या कार्यपद्धती देण्यात. त्यामधील फर्स्ट आपण पाहूयात एक्सपोर्ट प्रोसिजर. फर्स्ट स्टेज आहे प्रिलिमिनरी स्टेज, प्राथमिक अवस्था. यामध्ये आहे रजिस्ट्रेशन, नोंदणी करणे. द एक्सपोर्टर हॅज टू गेट हिमसेल्फ रजिस्टर्ड विथ व्हेरियस अथॉरिटीज ॲज फॉलोज. एक्सपोर्टरला म्हणजे निर्यातदाराला स्वतः नोंदणी
पुढील विविध अधिकाऱ्याकडे करावी लागते. व्हेरियस अथॉरिटीज फॉलोज. द एक्सपोर्टर हॅज टू गेट हिमसेल्फ रजिस्टर्ड विथ व्हेरियस अथॉरिटीज ॲज फॉलोज. जो एक्सपोर्टर आहे, जो निर्यातदार आहे, स्वतः नोंदणी पुढील विविध अधिकाऱ्याकडे करावी लागते. यामधील फर्स्ट आहे रजिस्ट्रेशन. डायरेक्टर्स जनरल ऑफ फॉरेन ट्रेड टू ऑब्टेन इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर. फॉरेन ट्रेडच्या अधिकाऱ्यांकडून इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर घ्यावाची गरज असते. हा फर्स्ट रजिस्ट्रेशन संदर्भातील इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर हे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्याकडनं आयात निर्यात सर्टिफिकेट नंबर हा प्राप्त करणे आवश्यक आहे एक्सपोर्टरला. त्यानंतर सेकंड नंबर आहे इन्कम टॅक्स अथॉरिटी टू ऑब्टेन परमनंट अकाउंट नंबर, ज्यालाच आपण PAN पॅन असं म्हणतो. परमनंट अकाउंट नंबर दॅट मीन्स पॅन कार्ड ज्याला आपण म्हणतो, परमनंट अकाउंट नंबर असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. हे इन्कम टॅक्स अथॉरिटीकडनं हे पॅन नंबर एक्सपोर्टरला घ्यावा लागत असतो. त्यानंतर थर्ड नंबर आहे अदर अथॉरिटी लाईक EPC, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल अँड GST अथॉरिटी. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अथॉरिटीकडनं आणि जो कोणताही एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, निर्यात मंडळ आहे, यांच्या अधिकाऱ्यांकडनं हे परमिशन्स घ्याव्या लागत असतात एक्सपोर्ट गुड्ससाठीच्या. हे झालं रजिस्ट्रेशनची प्रिलिमिनरी स्टेप. त्यानंतर आहे सेकंड नंबर अपॉइंटमेंट ऑफ एजंट. एजंटची नेमणूक करणे. आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ द एक्सपोर्टर अपॉइंट्स एजंट और सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह अब्रॉड टू बुक ऑर्डर. The exporter may also open sales office in foreign country. आफ्टर रजिस्ट्रेशन नोंदणी झाल्यानंतर विदेशातील ऑर्डर मिळवण्यासाठी विदेशामधील फॉरेन कंट्रीजमध्ये अब्रॉड टू बुक ऑर्डर. अब्रॉड विदेशामध्ये, फॉरेन कंट्रीज विदेशामध्ये, अब्रॉडमध्ये मधील ऑर्डर बुक करण्यासाठी काय करावे लागते एक्सपोर्टरला? एजंट किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची अपॉइंटमेंट करतो. द एक्सपोर्टर मे ऑल्सो ओपन सेल्स ऑफिस इन फॉरेन कंट्रीज. एक्सपोर्टर निर्यातदार फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा आपलं सेल्स ऑफिस सुरू करू शकतो. अशा प्रकारे प्रिलिमिनरी स्टेजमध्ये एक्सपोर्ट प्रोसिजरच्या निर्यात प्रक्रियेमधील प्रिलिमिनरी स्टेपमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशननंतर अपॉइंटमेंट ऑफ एजंट किंवा रिप्रेझेंटेटिव्हचं अपॉइंटमेंट फॉरेन अब्रॉडमध्ये ऑर्डर बुक करण्यासाठी एजंटची किंवा सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची अपॉइंटमेंट करावी लागते आणि किंवा एक्सपोर्टर्स सेल्स ऑफिस फॉरेन कंट्रीजमध्ये ओपन करू शकतात. यानंतरची सेकंड स्टेज आहे प्री शिपमेंट स्टेज. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू स्टुडंट. थँक्यू एव्हरीवन.